भक्तजन हो जय गुरु. श्री शैलमची तपस्या संपन्न झाली. महाराजांना दिव्यत्वाची प्राप्ती झाली. मग प्राप्त झालेलं हे दिव्य ज्ञान आता ज्यांच्या मनात अंधकार आहे त्या सगळ्या भक्तांना द्यावं या ईर्षेनं महाराज पेटले आणि महाराजांची परिक्रमा सुरू झाली. पण महाराज हे ज्ञान वाटायला ज्यांच्या मनात अंधकार होत्या अशा भक्तांकडे निघायच्या आधी भक्तांची अवस्था काय होती हो? ही भक्तांची अवस्था गौतम सुत्रावेंनी आपल्या शब्दात शब्दबद्ध केली. अंधारुन हे आले भवती तिमिर दाटे घनदाट. अंधारुन हे आले भवती तिमिर दाटे घनदाट. स्वामी दावा भक्ता वाट. स्वामी दावा भक्ता वाट. मोहरून आलेली नई सभा. एक नव्या सभेनं माणूस कसा मोहून गेला. या माणसाला चांगल्यापासून दूर आणि वाईटाची आसक्ती लागली. मग वाईटाच्या आसक्तीत बुडालेला हा माणूस भारतीय तत्वज्ञानातलं सत्यम शिवम सुंदरम नावाचं तत्वच विसरून गेला. सत्य सद्गुणातून येते. सत्य वास्तव आहे, ते सुंदर आहे आणि तेच माणूस आणि समाज जोडणार आहे. असं सत्यम शिवम सुंदरम नावाचं रूप तो विसरला. या नयसभेनं त्याची मती गलितगात्र झाली. त्याच्या मतीतून मुक्तीचा मार्ग सापडेना. त्याला केवळ आणि केवळ भौतिक सुखामध्ये रममान होण्याची लालसा निर्माण झाली. आणि मग पसरला तो काय? सगळीकडे अज्ञानाचा अंधकार. मग या अज्ञानाच्या अंधकारातून महाराजांना जे दिव्यत्व प्राप्त झालं, श्री शैलम मध्ये तपस्या करून महाराजांनी जे दिव्यत्व मिळवलं, त्या दिव्यत्वाच्या रूपानं महाराज तो अंधकार दूर करायला निघाले. आणि भक्त जणू आवासून सचिदानंद कोंडाई यांना हाक घालत होते, म्हणत होते, अंधारून हे आले भवती दिसे तिमिर घनदाट. स्वामी दावा मजला वाट. गौतम सुत्रावेंच्या या शब्दांनी साकारलेलं स्वामींचं भक्तांच्या मनातलं अंधकार दूर करणारं हे नवरूप पाहूया या शब्दात. अंधारून हे आले भवती. अंधारून हे आले भवती दिसे तिमिर घनदाट. स्वामी दावा मजला वाट. स्वामी दावा मजला वाट.
स्वामी जय जय कोंडैया स्वामी कोंडैया स्वामी जय जय कोंडैया स्वामी कोंडैया स्वामी